ही संधी देण्यात आलेली आहे. जयंत पाटील यांच्यासारखे मातब्बर जे नेते आहेत ते गेली 7 वर्ष हा पदभार सांभाळत होते. अनेक मंत्रिपद सुद्धा त्यांनी भूषवलेली होती. 7 वर्ष हा संपूर्ण डोलारा सांभाळल्यानंतर आज अखेर त्यांनी पदाचा राजीनामा दिलेला आहे. गेल्या 7 वर्षात आपण एकही सुट्टी घेतलेली नाही आणि त्यामुळे आता आपण सुट्टी घेणार आहोत असं त्यांनी पत्नीला सांगितलं आणि त्यानंतर आज ते राजीनामा देत आहेत. हे भाषण करत असताना सुद्धा त्यांचे डोळे भरून आलेले होते आणि आज या पदावरून आपल्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाला ज्या पद्धतीने तब्बल 7 वर्ष प्रदेशाध्यक्ष पद भूषवता आलं याबद्दलचा त्यांनी अभिमान व्यक्त केला. त्याचबरोबर शरद पवार यांच्या बद्दल त्यांनी कृतज्ञता सुद्धा व्यक्त केली की त्यांना ही संधी सुद्धा मिळाली. आणि आपण आता पाहतोय की शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष असतील. विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पुढे असताना मोठी जबाबदारी ही शशिकांत शिंदे यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. मिनी विधानसभा म्हटल्या जातात कारण अनेक महानगरपालिका आहे जिथे गेल्या कित्येक वर्षात निवडणूक झालेली नाही. अनेक महानगरपालिका तर 6-6 वर्ष ओव्हरड्यू झालेल्या आहेत. अशा सगळ्या महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती यांच्या निवडणुका होऊ घातल्या. त्या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांच्यावर एक मोठी जबाबदारी पक्षाच्या वतीनं देण्यात आली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. अगदीच खरं तर महत्त्वाची बातमी राजकीय कोटातून म्हणावी लागेल. शशिकांत शिंदे हे आता नवे प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत. शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा आता करण्यात आलेली आहे. प्रणाली, आणखीन एक खरं तर महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे जेव्हा राष्ट्रवादीमध्ये फूट पडली त्यावेळेला जयंत पाटील या पक्षासाठी त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती. अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या होत्या. इथून पुढे आता शशिकांत शिंदे यांच्यावरती कुठल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असू शकतात? मी जसं म्हणाले की जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष असतानाच राष्ट्रवादीचे 2 तुकडे झाले. त्यावेळेला अगदी आमदारांच्या विरोधात यांच्याकडे अध्यक्षांकडे त्यांची आमदारकी रद्द व्हावी म्हणून प्रस्ताव देणं असेल, कोर्ट कचेऱ्या असेल, कोर्टामध्ये पक्षाच्या चिन्हाच्या संदर्भातला लढा असेल, ह्या सगळ्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या जयंत पाटील यांनी पुरेपूर सांभाळल्या. त्यानंतर आलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाला भरघोस यश मिळवून दिलं. विधानसभा निवडणुकीमध्ये काही मॅच फिक्सिंग असल्यामुळं आपला पराभव झाला असं सुद्धा त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या भाषणाचा शेवट त्यांनी असा केलेला आहे की मी प्रदेशाध्यक्ष पदावरून जातोय, पक्षातून जात नाहीये. कारण सातत्यानं प्रदेशाध्यक्ष पदावर असताना सुद्धा जयंत पाटील हे पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाकडे जातील, सत्तेत जातील, सरकारमध्ये जातील अशा चर्चांना कायमच येत राहिलेला आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून जेव्हा अनेक वेळेला ते जेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला नाही तेव्हा नेमकं काहीतरी काळबेरे सुरू आहे का अशा पद्धतीच्या चर्चा रंगत होत्या. आणि त्यामुळं त्या सगळ्यांचा उल्लेख सुद्धा जयंत पाटील यांनी त्यांच्या शेवटच्या भाषणामध्ये केलेला आहे. आज मात्र एक मोठी जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आले, त्यांच्या खांद्यावरून उतरवण्यात आलेली जरी असली तरी शशिकांत शिंदे या नवीन गड्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे. नव्या गड्याचा नवा राज्य कसा असतो हे आपण येत्या काळामध्ये बघूच, परंतु त्यांच्यावर मुळातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची एक मोठी जबाबदारी ही असेल. त्या बरोबरच जे बाकीच्या ज्या जबाबदारी आहे, उदाहरणार्थ सर्वोच्च न्यायालयांमध्ये आपल्या राष्ट्रवादीच्या काही केसेस सुरू आहेत. उदाहरणार्थ पक्ष चिन्हाच्या बद्दल, पक्षाच्या नावाच्या संदर्भामध्ये ज्या काही केसेस सुरू आहेत त्या सुद्धा पुढे चालू ठेवण्याची किंवा त्यांना उपस्थित राहण्याची, त्याबद्दलचे निर्णय घेण्याची सुद्धा जबाबदारी ही आता शशिकांत शिंदे यांच्यावर असेल. अगदी प्रणाली, महत्त्वाचा मुद्दा तुम्ही म्हटलात. खरं तर पक्षचिन्ह असेल किंवा आगामी काळातल्या निवडणुका या सुद्धा अतिशय आव्हानात्मक इथून पुढे असणार आहेत. त्यामुळे शशिकांत शिंदे यांच्यावरती इथून पुढे मोठी जबाबदारी असणार यात शंका नाही. राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी येते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांची आता प्रदेशाध्यक्ष अशी घोषणा करण्यात आलेली आहे. शरद पवारांनी भाकरी फिरवली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जयंत पाटलांनी राजीनामा दिला, त्यानंतर नेमकं प्रदेशाध्यक्ष कोण होणार अशी चर्चा रंगलेली होती आणि यानंतर आज शशिकांत शिंदे यांच्या नावाची आता घोषणा करण्यात आलेली आहे. आगामी काळामध्ये महापालिका निवडणुका आहेत. या निवडणुकांसाठी सुद्धा शशिकांत शिंदे यांच्यावरती मोठी जबाबदारी असणार आहे. जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून ज्यावेळेला त्यांनी राजीनामा दिला त्यानंतर नवा प्रदेशाध्यक्ष कोण अशी चर्चा सुरू झाली. त्यावेळेला या चर्चेमध्ये शशिकांत शिंदे यांचं नाव खरं तर समोर आलं होतं आणि आज या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलेला शशिकांत शिंदे यांच्या नावाची अधिकृतरित्या घोषणा करण्यात आलेली आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे इथून पुढे त्यांच्यावरती जबाबदारी असेल. जयंत पाटलांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर शशिकांत शिंदे यांच्यावरती ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. दरम्यान न्यूज 18 लोकमतने ही बातमी आधीच दिली होती आणि या बातमीवरती आता शिक्कामोर्तब झालेला आहे. शशिकांत शिंदे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. शशिकांत शिंदे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत. इथून पुढे सुद्धा त्यांच्यावरती अनेक मोठ्या जबाबदाऱ्या त्यांना पार पाडाव्या लागणार आहेत. अनेक चॅलेंजेस खरं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीसमोर आहेत, ते त्यांना शशिकांत शिंदे यांना ओघाने त्यांच्यावरती येणार, कारण पक्षचिन्ह असेल याबद्दलचा वाद असेल ती गोष्ट आहे. त्याप्रमाणेच आगामी काळातल्या जे निवडणुका आहेत त्या निवडणुकांची सुद्धा मोठी जबाबदारी खरं तर त्यांच्यावरती असणार आहे. त्यामुळे शशिकांत शिंदे यांच्यावरती प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर अनेक मोठ्या जबाबदाऱ्या आपल्याला बघायला मिळतील. शरद पवारांनी अखेर भाकरी फिरवलेली आहे. जयंत पाटलांच्या राजीनाम्यानंतर जयंत पाटलांनी राजीनामा दिला, त्यानंतर शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आपण पुन्हा एकदा जाऊया, आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे सध्या आपल्यासोबत आहेत. प्रणाली, आपण खरं तर बघतोय आता निवडणुकांच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. प्रत्येक पक्षाच्या बैठका असतील किंवा शिबिरं असतील ती सुरू झालेली आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जेव्हा भाकरी फिरते, शरद पवारांनी भाकरी फिरवली आणि जेव्हा शशिकांत शिंदेंचं नाव येतं, कोणती महत्त्वाची आव्हानं असतील किंवा इथून पुढे कशा पद्धतीची रणनीती असू शकते? अनेक आव्हानं या पक्षाच्या पुढे आहेत, कारण आपल्याला माहिती आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणावं तसं यश मिळालं नाही. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने 8 खासदार निवडून आलेले होते, तेव्हा असं वाटलेलं होतं की पक्षाचे आमदारही तितक्याच मोठ्या संख्येनं निवडून येतील, परंतु तसं झालं नाही. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षाला तुलनेत पराभवाचा सामना करावा लागला असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यातूनच पक्षामध्ये मग गळती सुरू होते. साहजिक आहे की जिथे सत्ता असते त्या ठिकाणी अनेक लोक जातात आणि तसाच प्रकार जो आहे तो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बाबतीमध्ये सुद्धा दिसून आला. अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. वेगवेगळी कारणं सांगितली गेली, कधी निधी मिळाला नाही, कधी आमच्या भागातली कामं होत नाही, अशी वेगवेगळी कारणं देऊन पक्षातले अनेक लोक जे आहेत ते दुसऱ्या पक्षांमध्ये जाताना आपल्याला बघायला मिळाले. आणि त्यामुळं विशेष आपल्याकडे या पक्षामध्ये कोण राहतं, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जेव्हा होतात तेव्हा तुम्हाला उमेदवार सुद्धा मोठ्या संख्येनं लागतात. अशा वेळेला पक्षाकडे उमेदवार असणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक ताकद जी आहे, ज्याचा उल्लेख जयंत पाटील यांनी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये केला की आपल्याकडे आता तेवढी आर्थिक ताकद नाही जेवढी पलीकडच्या पक्षाकडे आहे. आणि त्यामुळं जेव्हा केव्हा निवडणुका होत असतात, ज्यात आर्थिक ताकदीचं महत्त्व असतं, अशा सगळ्या बाबींमध्ये जेव्हा तुमच्याकडे ती उपलब्धता कमी आहे, अशा वेळेला पक्षामध्ये कार्यकर्ते टिकून राहणं हे अतिशय कठीण असतं. आणि तशीच परिस्थिती ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बाबतीत झाली. मुख्य म्हणजे या भाषणादरम्यान जयंत पाटील यांनी आणखी एका मुद्द्याकडे लक्ष केंद्रित केलं, ते म्हणजे की पलीकडच्या पक्षाकडे म्हणजे अजित पवार यांच्या पक्षाकडे आता अल्पसंख्याक समाज जो आहे तो फारसा जात नाही. त्यामुळं अल्पसंख्याक समाज असेल, ओबीसी समाज असेल, या समाजातल्या लोकांकडे, कार्यकर्त्यांकडे, पदाधिकाऱ्यांकडे आता आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. पक्षाची ओबीसीची ताकद जी आहे ती वाढवली पाहिजे. जातीय ज्या संघटना आहे त्याच्यामध्ये फारशी उठबस करू नका असं त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना, परंतु त्याचबरोबर नवीन होऊ घातलेल्या प्रदेशाध्यक्षांना सुद्धा त्यावेळी सल्ला दिला असं आपल्याला म्हणता येईल. जातीय संघटनांमध्ये फारसं अडकून राहू नका, तर पक्षाचा जो विचार, शाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे तो सर्वदूर पसरवा. माझ्या कुठल्या संघटना नाही, माझ्या कुठल्या फेडरेशन नाही, असं सुद्धा जयंत पाटील यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं. आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा जेव्हा पक्ष वाढवाल तेव्हा या सगळ्या बाबी लक्षात ठेवा असं सुद्धा जयंत पाटील यांनी या आपल्या शेवटच्या भाषणांच्या दरम्यान सांगितलं. त्यामुळे पक्षापुढे अनेक आव्हानं आहे. कार्यकर्ते टिकून ठेवण्याचं आहे, पक्ष वाढवण्याची आव्हानं आहेत, अशी अनेक आव्हानं पक्षापुढे आहेत. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे अगदी ग्रामपंचायतीपासून तर महानगरपालिकापर्यंतची ज्या निवडणुका येत्या काळामध्ये होऊ घातलेल्या आहेत त्या निवडणुकांच्या दृष्टीनं रणनीती आखणं, वेगवेगळ्या पक्षांबरोबर युत्या आघाड्या करणं, स्थानिक पातळीवरचे निर्णय घेणं, या सगळ्या महत्त्वपूर्ण घडामोडी ज्या आहे त्या येत्या कालावधीमध्ये घडणार आहे. आणि त्यासाठी म्हणून खरं तर ह्या सगळ्यात जुळवाजुळव करणं, कार्यकर्त्यांची, पदाधिकारी, पक्षांची त्यांच्याबरोबर वाटाघाटी करणं ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी जी आहे ती शशिकांत शिंदे यांच्यावर येऊन पडलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. अगदी प्रणाली, खरं तर जेव्हा राष्ट्रवादीमध्ये फूट पडली तेव्हा शरद पवारांनी सांगितलं होतं की नव्या लोकांना संधी देऊ, पुन्हा नव्याने उभारी घेऊ. आता इथून पुढे पक्ष जर पुन्हा परत रुजवायचा असेल तर या बाबतीत कोणतं मोठं आव्हान शशिकांत शिंदे यांच्यासमोर असू शकतं?
सगळ्यात महत्वाचं आपण बघितलं तर जयंत पाटील हे गेली 7 वर्ष प्रदेशाध्यक्ष होते. कुठल्याही प्रदेशाध्यक्षाला 3 वर्षाचा कालावधी असतो. जयंत पाटील यांना मात्र जवळपास दुप्पट कालावधी मिळाला आणि त्यापेक्षा आणखी 1 वर्षाचा कालावधी मिळाला. म्हणजे 7 वर्ष जयंत पाटील हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिले. पक्षाच्या किरकोळ संघटनांपासून, किरकोळ घटनांपासून, किरकोळ आर्थिक व्यवहारांपासून सगळ्या गोष्टींची माहिती, खडानखडा माहिती ही जयंत पाटील यांना होती. जयंत पाटील अर्थमंत्री सुद्धा राहिले, त्यामुळे पक्षाचा आर्थिक गाडा कसा चालवायचा याचं तारतम्य सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणावर उमगलेलं असल्यामुळं आता ह्या सगळ्याच गोष्टींची जुळवाजुळव करणं, सगळ्याच गोष्टी बांधून ठेवणं, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षामध्ये टिकवणं, नवीन पदाधिकारी पक्षाशी जोडून घेणं, तळागाळातल्या लोकांपर्यंत पक्ष पोहोचवणं आणि त्यांना आपल्या पक्षाशी जोडून घेणं सत्ता नसताना हे अत्यंत महत्वाचं अवघड काम निश्चित अतिशय आव्हानात्मक असणार आहे. धन्यवाद प्रणाली या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.